पाठ चौथा, सागर तळ रचना. आकृती 4.1 पाहिली का तुम्ही? काय कळलं तुम्हाला त्यावरून? खंड व महासागर किंवा शिलावरण आणि जलावरण असे दोन भाग असतात पृथ्वीचे. खंड व महासागर दोन्हीही पृथ्वीवर विसावले आहेत. ओहोटीच्या वेळेस सागरातील पाण्याची पातळी कमी होते, त्यामुळे किनाऱ्यावरची जमीन उघडी पडते. समुद्रातील खडकांवर आपटून जहाजांना अपघात होतात. आता भौगोलिक स्पष्टीकरण पाहू. पृथ्वीवरील 71% भाग हा पाण्याने व्यापलेला आहे. पाण्याखालीही जमीन आहे, पण ती पाण्याप्रमाणे समपातळीत नाही. भूपृष्ठावर जसे आपण वर्गीकरण करतो भूभागाच्या उंचीप्रमाणे, तसेच जलमग्न जमिनीचे सुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत. कधी हा विचार मनात आलाय का तुमच्या की भूपृष्ठावरील भूभागाचे वर्गीकरण उंची आणि आकारावरून होते, तसेच ते जलमग्न जमिनीचे कशाच्या आधारे करता येईल? आकृती 4.1 पाहून काही प्रश्नांची उत्तरं तुम्हाला देता येतात का पहा. उदाहरणार्थ भूभागांची नावं देता येतील का? ही नावं कोणत्या निकषावर दिली आहेत? भौगोलिक स्पष्टीकरण. महासागराची तळरचना, जलमग्न जमिनीच्या रचनेला सागर तळरचना असं म्हटलं जातं. सागर तळरचना समुद्रसपाटीपासून असलेल्या खोलीच्या आधारे आणि तेथील जमिनीच्या आकारानुसार लक्षात घेतली जाते. महासागराची सरासरी खोली 3700 मीटर असून तेथील भूपृष्ठ उंच सखल आहे. जलमग्न भूरूपांची रचना सागर तळाची रचना ठरते. ही विविध महासागरात भिन्न भिन्न आहे. समुद्र तळापासून जसजसे आत जावे तसतसे जलमग्न भूरचना बदलत जाते. आकृती 4.2 पहा आणि पुढील स्पष्टीकरणाचा एकत्र अभ्यास करा. भूखंड मंच. किनाऱ्यालगत असलेल्या व जमिनीत बुडालेल्या जमिनीचा भाग म्हणजे भूखंड मंच. सागर तळाचा सर्वात उथळ भाग याला समुद्रबूड असेही म्हणतात. याचा विस्तार सर्वत्र सारखा नसतो. काही ठिकाणी तो अरुंद तर काही ठिकाणी शेकडो किलोमीटर दूरवर पसरलेला असतो. याची खोली साधारणतः समुद्र सपाटीपासून 200 मीटर खोल असते. जगातील मासेमारीची विस्तृत क्षेत्र ह्या भूखंड मंचावर असल्या कारणाने मानवाच्या दृष्टीने भूखंड मंच फार महत्वाचा आहे. हा भाग उथळ असल्याने इथे सूर्यकिरण तळापर्यंत पोहोचतात, त्यामुळे इथे शेवाळ, लवंक यांची निर्मिती होते, जे माशांचे खाद्य आहे. नैसर्गिक वायू, खनिजे आणि खनिज तेल हे भूखंड मंचाचे खनन करून मिळवले जाते. मुंबईतील बॉम्बे हाय हे असेच भूखंड मंचावरील भाग आहे. खंडांत उतार. भूखंड मंचाचा उतार तीव्र नसतो, पण त्यानंतर समुद्र तळाचा उतार तीव्र होत जातो. याला खंडांत उतार असे म्हणतात. समुद्र सपाटीपासून याची खोली 200 मीटर ते 3600 मीटर इतकी असते. काही ठिकाणी ही खोली त्याहीपेक्षा जास्त असते. त्याचा विस्तार कमी असतो. खंडांत उताराची अधःसीमा ही भूखंडाची सीमा मानली जाते. सागरी मैदान. खंडांत उतारानंतर विस्तीर्ण मैदान असते. सागर तळाचा सपाट भाग म्हणजे सागरी मैदान होय. सागरी मैदानावर सुद्धा लहान मोठे जलमग्न उंचवटे, पर्वत, पठारं अशी भूरूपे असतात. सागरी पर्वतरांगा व पठार. सागर तळावरील पर्वतरांगांना जलमग्न पर्वत असंही म्हणतात. या शेकडो किलोमीटर रुंद तर हजारो किलोमीटर लांब असतात. या शिखरांचे काही भाग काही ठिकाणी सागर पृष्ठाच्या वर आलेले दिसतात. त्यांना आपण सागरी बेट असं म्हणतो. उदाहरणार्थ अटलांटिक महासागरातील आयलंड आणि बंगालच्या उपसागरातील अंदमान निकोबार द्वीपसमूह. काही सागरी उंचवट्याचे माथे सपाट व विस्तृत असतात, त्यांना सागरी पठार म्हणतात. हिंदी महासागरातील छगोसचे पठार याचं उदाहरण म्हणून पाहता येईल. सागरी डोह व सागरी गर्ता. सागर तळावर काही ठिकाणी अरुंद व तीव्र उतारांची विवरे सदृश्य सागरी भूरूपे आढळतात. त्यांना सागरी डोह किंवा सागरी गर्ता असे म्हणतात. कमी खोली असलेली भूरूपे सागरी डोह असतात, तर जास्त खोली असलेल्या व लांबवर पसरलेल्या भूरूपास सागरी गर्ता असे म्हणतात. गर्तांची खोली हजारो मीटर खोल असते. पॅसिफिक महासागरातील मरियाना गर्ता ही 11,034 मीटर इतकी खोल आहे. मध्य महासागरीय जलमग्न पर्वत आणि सागरीय गर्ता
या भूगर्भशास्त्राच्या दृष्टीने सर्वात सक्रिय भाग आहे. इथे अनेक जागृत ज्वालामुखी असून हे प्रदेश अत्यंत संवेदनशील असून भूकंप प्रवण क्षेत्र म्हणूनही ओळखले जातात. सागर तळावर होणाऱ्या भूकंप व ज्वालामुखी उद्रेक यामुळे किनाऱ्याकडे सुनामीचा धोका असतो. सागरी संचयन. सागराचा तळ हा त्या ठिकाणचा सखल भाग आहे, त्यामुळे तिथे वेगवेगळ्या प्रकारचे संचयन होते. 1. लहान मोठ्या आकाराचे दगडगोटे, विविध प्रकारची वाळू, मातीचे सूक्ष्म कण इत्यादी पदार्थ नद्या, हिमनद्या यांच्या मार्फत खंडांकडून वाहून आणले जातात आणि त्यांचे संचयन भूखंड मंचावर होते. याला सागरी अवसाद असे म्हणतात. 2. ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर पडलेली राख व लाव्हारस यांचे संचयन सुद्धा येथे आढळते. खूप खोलवर, विशेषतः सागरी मैदानाच्या भागात अतिसूक्ष्म मातीचे कण मोठ्या प्रमाणावर साठतात. यात सागरी वनस्पती व प्राण्यांचे अवशेष असतात. हे अतिसूक्ष्म कणांच्या व चिखल स्वरूपात असते. या मृदू चिखलास सागरी निक्षेप असे म्हणतात. 3. या व्यतिरिक्त काही मानव निर्मित घटकांचे संचयन पण सागरात होते. तुम्ही मुंबईला गेला असाल तर गेटवे ऑफ इंडिया जवळ हे तुम्हाला पाहायला मिळेल. सांडपाणी, घनकचरा, किरणोत्सर्गित पदार्थ, टाकाऊ रसायने आणि प्लास्टिक. जलावरणास प्रदूषणाचा धोका उत्पन्न होतो. महासागरातील जीवसृष्टीचे स्वरूप समजण्यासाठी तसेच सागर तळावरील खनिजांची माहिती मिळवण्यासाठी सागरी अवसाद आणि या संचयनांचा अभ्यास महत्त्वाचा ठरतो. अवसादांच्या एकमेकांवरील थर आणि सागरी जलाचा दाब यामुळे स्तरित खडक निर्माण होतात. वरील सर्व गोष्टी नीट लक्षात येण्यासाठी आकृत्या 4.3, 4.4 आणि 4.5 पहा. सर्वात उंच किंवा सर्वात खोल ठिकाण यांची उंची किंवा खोली मोजायला प्रमाण काय, तर समुद्र सपाटी. हे नेहमी लक्षात ठेवा. हे सदर तुम्ही जर वाचलत आणि आकृती पाहून समजावून घेतलत तर तुमच्या हे लक्षात येईल. भारतामध्ये सर्वेक्षणासाठी चेन्नई येथील समुद्र सपाटीची सरासरी उंची 0 मानली जाते. ते भारतातील सर्व ठिकाणांसाठी समुद्र सपाटीपासूनची उंची म्हणून धरले जाते. आकृतीत दाखवल्याप्रमाणे चित्र पहा आणि बघा जमतंय का जलमग्न भूरूपांची नावे सांगणं आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देणं. नेहमी लक्षात ठेवा, सागर व महासागरामध्ये जमिनीवरून येणाऱ्या अनेक गोष्टींचे संचयन होत असते. हे संचयन नैसर्गिक निक्षेप व आणि अवसाद या स्वरूपात होत असते. मानव नको असलेल्या अनेक गोष्टी सागरात टाकून देत असतो. त्यामुळे सागर तळ आणि सागराचे पाणी प्रदूषित होण्याचा धोका असतो. येथील जीवसृष्टीस ते हानिकारक असते. जमिनीवरील सजीव सृष्टीपेक्षा सागरातील सजीव सृष्टी ही खूप मोठी आहे. शिक्षक किंवा पालकांना घेऊन समुद्र किनाऱ्यावर फिरायला जा आणि पुस्तकात दिल्याप्रमाणे काही प्रयोग करून पहा. तुम्हाला माहित असले पाहिजे की सागर तळाचे वय, खडकांवर साचलेल्या अवसादांवरून शास्त्रज्ञांना असं लक्षात आलं की कोणत्याही सागर तळाचे वय 200 दशलक्ष वर्षांपेक्षा जुने नाही. भूपृष्ठावरील खडकांचं वय 3200 दशलक्ष वर्ष आणि सागर तळातील खडकांचं वय 200 दशलक्ष वर्षांपेक्षा कमी. असं का? म्हणून शास्त्रज्ञांनी सागर तळातील अवसाद आणि सागर तळातील खडकांचाही अभ्यास केला. त्यावेळी त्यांच्या हे लक्षात आलं की कोणत्याही महासागर तळाचा तळ भूपृष्ठापेक्षा अल्पवयीन आहे. आता हे अनुमान सर्वमान्य झाले आहे. या शोधाचा उपयोग पुढे भूपट्ट विवर्तनिकी या संकल्पनेच्या अभ्यासात झाला. आहे ना हा धडा छान, कुतूहल वाढवणारा?